नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आपका स्वागत है। बदलापुर यौन उत्पीड़न मामले में आरोपी अक्षय शिंदे की पुलिस एनकाउंटर में मौत हो गई है। एनकाउंटर के बाद एक तरफ जहां विपक्षी नेता हमलावर हैं और पुलिस की कार्रवाई पर बड़े सवाल उठ रहे हैं, तो वहीं अक्षय के परिवार ने पुलिस पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि अक्षय की हत्या साजिश के तहत की गई। वही परिवार ने पुलिस पर अक्षय शिंदे को बेरहमी से पिटाई का आरोप लगाते हुए कानून सम्मत कार्रवाई न होने पर आरोपी और मृतक अक्षय के शव को लेने से भी इनकार कर दिया है। आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का? काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं? काहीच सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही आम्हाला। आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलंय। हे प्रकरण दाबण्यासाठी मारले। ते पोराला बंदूक कसं पकडायला येणार? बंदूक कसं पकडणार माझा मुलगा? त्याला फटाकडी नाही वाजवले येत, त्या पोराला फटाकडी नाही वाजवले येत, गाडी नाही चालवायला येत, तर तो पोरगा कसा बंदूक धरेल? पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला, काही कळवले पण नाही। आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत। आणि शाळा प्रश्न पळून गेलेले, शाळेतला पण पळून गेले, ते कुठे गेले? तर त्यांना पण शिक्षा ते व्हायला कुठे गेले शाळेतलं? हे बघा, आज चिठ्ठी जी आहे ना, हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना, ते पैसे पाठवायला त्यांनी दिलं। बघा चिठ्ठी पण दिलेले, कैदी नंबरने आम्हाला लिहून दिलता, आतमध्ये कैदी होता तो। माझा मुलगा एवढा चांगला बोलला माझ्याशी, नंबर आम्हाला दिला होता। हा एवढे लवकर त्या पोराला मारून टाकले तुम्ही लोक। नाही नाही, हे पोस्ट मध्ये पैसे टाकायला लावले। तुम्हाला कोणावर संशय? मला आतमध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील, पोरं पैसे दिले असतील, ते पैसे काढले असतील, पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या। आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीस वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण पोलीसदार आहेत आणि हे शाळेचे प्रशासन ते पण पैसे दाबून त्यांनी हे काम केलेलं आहे। एक आरोप केला जातोय की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून घेतली। हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही। आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं नाही की 5:30 वाजता तो घेऊन जाणार आहे। आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात। तो आतमध्ये वैतागलेला होता? नाही नाही, काहीच नाही। तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला साहेब। तो बोलला की मला 4 पैसे रुपये पाठव खायला, मी चाललो आता। हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे, हा नंबर बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हा नंबर पण दिलेला आहे, हे बघा, हे बघा, हा नंबर पण दिलेला आम्हाला। हा हे बघा, हे पैसे। आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का? काय 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 तुमची मागणी आहे? आता आम्ही घेणार नाही, जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे।